श्रीराम. नमस्कार साधक बंधू भगिनींनो, चैतन्य उपासना या चॅनलवर मी सौ माधुरी कुलकर्णी आपले स्वागत करते. या चॅनलद्वारे आपण सोमवार ते शनिवार श्री गोंदवलेकर महाराज यांचे काही श्रेष्ठ शिष्य या डॉक्टर वा अंतरकर लिखित चरित्रात्मक पुस्तकाचा आस्वाद घेत आहोत. तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकत आहोत. श्री महाराजांना त्रिवार वंदन करून मी आज आपणास श्रींचे एक अनुग्रहित भक्त श्री सुनील सदानंद पोद्दार राहणार डोंबिवली मुंबई यांना श्रींचा आलेला अनुभव त्यांच्याच शब्दात कथन करणार आहे. सुनील दादा सांगतात, श्रीराम. दिनांक 17 फेब्रुवारी 2020 रोजी अतिशय चांगले साधक असलेल्या एका गुरुबंधूशी सुखसंवाद साधताना त्यांच्या वडिलांना आवडणाऱ्या व ते नित्य गुणगुणत असलेल्या रामदास स्वामींच्या अभंगाच्या अनुषंगाने मजकडून काही लिखाण झाल्यास आवडेल अशी इच्छा त्यांनी प्रदर्शित केली. तो अप्रतिम अभंग आहे. चंचल हे मन रामापायी लावा, तेणे तो विसावा होईल जीवा. शोक भय चिंता जाईल सर्वथा, चित्ती रघुनाथा आठविता. होऊन या जागे उठा वेग करा, शरण जा उदारा रघुवीरा. ठेविता हा पायी अढळ विश्वास, रामी रामदास धन्य झाला. प्रत्येक गोष्ट श्रींच्या कानावर घालण्याची मला सवय असल्याने श्रींच्या कानावर घातलं आहे. बघू श्री काय करतात ते, असे त्यांच्या विनंतीला मान देऊन मी त्यांना कळवले. परंतु नंतर मी हे विसरून गेलो आणि दुसरा एक अर्धवट लिहिला गेलेला लेख पूर्णत्वास नेण्याच्या मार्गी लागलो. परंतु 2 दिवसांनी संध्याकाळी अचानक का कोणास ठाऊक मला समर्थांची करुणाष्टके ऐकावी असे वाटून मी करुणाष्टके व कल्याणकरी रामराया डाउनलोड केले. करुणाष्टके ऐकताना एकदम लक्षात आले की करुणाष्टकांची सुरुवात आहे, अनुदिनी अनुतापे तापलो रामराया, परमदीन दयाळा नीरसी मोहमाया. अचपळ मन माझे नावरे आवरिता, तुझ विनशिण होतो धावरे धाव आता. म्हणजे वरील विषयाच्या अनुषंगाने चंचल मनाला व्यसन घालण्यासाठी परमार्थात अत्यंत आवश्यक असणाऱ्या अनुताप, शरणागती, असीम श्रद्धा व अढळ निष्ठा या गुणांची जोपासना करणे होय. मग लक्षात आले की करुणाष्टके ऐकाविषयी वाटणे हे भक्तवत्सल श्रींचीच योजना आहे. त्याप्रमाणे श्रीकृपेने साधारण 4 महिन्यांनी दिनांक 28 जून 2020 रोजी त्या साधकदादांना अपेक्षित समर्थांच्या अभंगावर संवाद लहरी लेख क्रमांक 38, चंचल हे मन रामापायी लावा, तेणे तो विसावा होईल जीवा, हा लेख लिहिला गेला. श्रीराम समर्थ. साधक हो, सुनील दादांवर श्रींची असीम कृपा व प्रेम असल्यामुळे दादांकडून श्री महाराजांच्या विचार सौंदर्याचा परिमळ सर्वत्र पसरवणारे सुमारे 450 ते 500 लेख आजमितीस लिहून झाले. यावर दादा म्हणतात, श्रींच्या असीम कृपेशिवाय यातील एक अक्षर देखील लिहून होणार नाही याची मज पामरास जाण व अनुभव आहे. आपुलिया बळे नाही मी बोलत, सखा कृपावंत वाचा त्याची. साळुंकी मंजुळ बोलतसे वाणी, शुकविता धनी वेगळाची. कायम्या पामरे बोलावी उत्तरे, परितया विश्वंभरे बोलविले. तुका म्हणे त्याची कोण जाणे कळा, वागवी पांगुळा पायाविन. अहो ते सांगतील तेच तेवढेच आणि तेव्हाच लिहायचे आणि लिहिताना मध्ये मध्ये व संपूर्ण लिहून झाल्यावर स्वारीला वाचून दाखवायचे एवढेच मला कळते. लेखणी पण त्यांचीच आणि वाचा पण त्यांचीच. मी फक्त निमित्त मात्र, केवळ आणि केवळ एक भारवाही. फोडिले भांडार धन्याचा हा माल, मी तव हमाल भारवाही. श्रीराम समर्थ. साधक हो, आपल्यापैकी कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे असेच काही अनुभव आले असतील तर इतर साधकांचे श्री महाराजांवरील व त्यांचा प्राण असलेल्या नामावरील प्रेम वृद्धिंगत व्हावेत या पवित्र हेतूने आपण मला ते
9422843253 अथवा सुनीलदादांच्या 9892608401 या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती. श्रीराम समर्थ.